नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 11 मार्च आपण आलो तुम्ही बळवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, पिकअप आणि छोटा हत्तीचे 2.5 लाईन आहे आणि ट्रॅक्टरचे 7-8 लाईन आहे। तर टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 500-600 ची आवक आहे। आवक कमी झाली आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी कच्चाग्यांचे भाव सांगत असतो। तुम्हाला व्हिडिओमध्ये हलक्या भारी मालाचे भाव कळतील। आणि सकाळी मित्रांनो टमाट्याचे पैसेवरून काहीतरी आंदोलन चालू होतं आपल्या शेतकरी मित्रांचं, तर म्हणून लिलाव सकाळपासून झाला नाही आणि झाला तर डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता झाला। तर 4 वाजता आपण लिलाव घेतलाय। त्याच्यामध्ये आपण उन्हाळ कांदा आणि लाल कांदा दोघांचे भाव बघितले। हलक्या भारी माल म्हणजे गोल्टी खात आणि 1 नंबर माल काय भाव गेलाय सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर शिल्लक पण विचारला आपण, लाल कांदा किती शिल्लक आहे आणि उन्हाळ कांदा पूर्णपणे कधी चालू होणार आहे, उन्हाळ कांद्याची आवक टोटल कधी वाढणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय, 4:30 वाजले। सकाळपासून लिलाव बंद करून ठेवला होता। बघू आता काय क्वालिटी आहे। बघू शकता काय भाव गेलं। 1781 1481 1481 गेलंय। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, उन्हाळ कांदा आहे। 1481 1481 रुपीज। कुठला कांदा? गोरण। बरं, बियाणं कोणतं त्याचं आणि कधी चालू झालंय कांदा? कधी चालू झाला कांदा? चौथी पाचवी गाडी। बर, पुढे बघू काय भाव गेला। 1600 रुपये उन्हाळी, 1600 रुपये 1600 रुपीज। कुठले? बरं, हे बघ 1630 रुपये जायले, 1630 रुपीज। बियाणं कोणतं त्याचं? बरं, घरगुती बियाणं। पुढे बघू काय भाव गेला काका? 13.5 जायले, 1300 रुपीज 50 रुपीज 1350 रुपीज। कुठला आहे कांदा? दैदी। बरं, आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढे बघू सकाळी लिलाव बंद होता, तोच लिलाव आता घेतलाय। काय भाव गेलं? 1400 रुपये। बघ शकतो मी, 1400 रुपये 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं होतं दादाचं? प्रसादचं बियाणं आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 13.5 रुपये। बघू शकतो तुम्ही 1350 1350 रुपीज। उन्हाळे ना, उन्हाळ कांदा आहे। नमस्कार, कुठला आहे कांदा? शेलूपुरी। बरं, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। बरं, पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला दादा? 1340 रुपये 1340 1340 रुपीज। कुठला आहे कांदा? सटाणा। बरं, सटाण्याचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही। आणि दादा बियाणे कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे। बरं, सटाण्याचा कांदा आहे। पुढे बघू कधी चालू झालं उन्हाळ? आता भरपूर चालू झालं। बरं, काय भाव गेलं? 1470 1470 1470 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेरी। बरं, बियाणं कोणतं होतं व्हायचं? विशालचा बियाणं आहे। बरं, पुढे बघू काय भाव गेला? 1342 उन्हाळ कांदा आहे। 1342 रुपीज। कुठला आहे कांदा? दैवेल। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं। बरं, पुढे बघू भावात 400-500चा डिफरन्स वाटतोय डायरेक्ट। काय भाव गेलं? 1525 जायले, 1525 रुपीज। कुठला आहे कांदा? आरपाडा। आणि बियाणं? घरगुती बियाणं। पुढे बघू काय भाव गेला? 1400 रुपये। बघ शकतो तुम्ही 1400 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? निजामपूर। बरं, पुढे बघू काय भाव गेलो? 1550 रुपये 1550 रुपीज 1550 उन्हाळ कांदा आहे। बघू शकतो तुम्ही। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे ना। बरं, पुढे बघू काय भाव गेलं? 1600 रुपये
1600 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बरं घरगुती बियाणं आहे. कुठं बघू काय भाव गेलं? 1390. बघू शकतो तुम्ही 1390. 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मधनेश्वर. गजाननचं बियाणं आहे ना? गजाननचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. कितीने कमी झाला आज? 300 कमी झाला ना? 300चा डिफरन्स आहे डायरेक्ट. बरं पुढं बघू काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. बघ सर तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? वडाळी बोई. आणि बियाणं कोणतं होतं काकायचं? उन्हाळ कांदा आहे ना? बरं पुढं बघू काय भाव गेला दादा? 1350. 1350 रुपये झाले. 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बरं आणि बियाणं? घरगुती बियाणं आहे. बरं शेलूपुरीचा कांदा आहे. पुढं बघू तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. खाद आहे. काय भाव गेली खाद? 300 रुपये खाद. 300 रुपीज. आणि लाल गोल्टी 600 रुपये. 600 रुपये लाल गोल्टी. लाल किती शिल्लक आहे अजून? आवरले. उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू आहे? मार्च एंडिंग नंतर. बर पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 500 रुपये. 500 रुपये गोल्टी. 500 रुपीज. बघ शकतो मी 500 रुपये. शिल्लक किती बाकी अजून? इंस्टाग्राम चॅनल आहे का? हा इंस्टाग्रामला आहे ना. हा शिल्लक किती अजून? शिल्लक भरपूर आहे अजून. बर एक म्हणता शेवट एक म्हणता भरपूर. नेमकी काय हो? उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळा कांदा आहे ना भरपूर. कधी चालू होणार आहे? कधी चालू होणार आहे? महिन्यामध्ये चालू होतील अजून. बरं महिना आहे ना. पुढं बघू कोणत्या गावाचे हो? शिंदे. शिंदा ना? बरं पुढं बघू काय भाव गेलं? का हो? काय भाव गेलं? 1250. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बरं शिल्लक किती अजून? एक ट्रॅक्टर आहे का? उन्हाळा आहे का? नाही नाही लाल आहे ना फक्त. बरं पुढं बघू काय भाव गेलं? 15 रुपये. 1500 रुपये झाले. बघ तुम्ही 1500. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? गिगाव. शिल्लक किती अजून? 2 गाड्या आहे का? उन्हाळा आहे का? कधी चालू आहे? 1 महिना आहे का? बरं 2 गाड्या शिल्लक आहे अजून. आणि बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे ना? बरं पुढं बघू काय भाव गेलो? 14.5. 1400 रुपीज. 50 रुपीज. 1450 जाईल. शिल्लक किती अजून? संपलंय का? उन्हाळा आहे का? उन्हाळ. बरं शिंदेचं आहे ना कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलं? 1361. 1361 रुपीज. 1361. कुठला आहे कांदा? शिंदाचा आहे ना? बरं शिल्लक किती असेल अजून? शिल्लक 4 गाड्या आहे ना? बरं पुढं बघू 1400 रुपये जायले. 1400 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. लाल कांदा आहे. आणि शिल्लक किती असेल अजून? 1-2 गाडी. कुठला आहे कांदा? कांदा कुठला? काल 1800 रुपये जायला होता आणि आज 1400 रुपये. 400 रुपये मध्ये डिफरन्स वाटला आहे. बघू शकतो तुम्ही. आणि बियाणं कोणतं होतं याचं? दुकानाचं आहे. कोणत्या गावाचा कांदा आहे? 1 रुपये ना? बरं पुढं बघू बघ शकतो तुम्ही लाल कांदा आहे. काय भाव गेला? किती? 1400 रुपये. कुठला आहे कांदा? बरं 1400 रुपये जायले. 1400 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? दोडंबे. आणि शिल्लक किती असेल अजून? 20 टन आहे का? बरं दोडंबेचा कांदा आहे. पुढं बघू शेजारचं काय भाव झाले? 1330 रुपये. बरं 1330 रुपीज. कुठला कांदा असला? दोडंब्याचाच कांदा आहे ना? बरं पुढं बघू
बघ शकतो तुम्ही लाल कांदा आहे. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. कितीन कमी झालं? 200-300 रुपये. बरं. आणि शिल्लक किती असेल अजून? संपलं का? उन्हाळा आहे का? नाही ना. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 1352. 1352 रुपीज. कुठला आहे कांदा? गोरठण. शिल्लक किती असेल अजून? 2 पिकअप ना? 1.5 पिकअप. आणि उन्हाळा कांदा आहे का? 1.5 महिना आहे ना. बर पुढं बघू. काय भाव गेलं? 1215 रुपये. बघू शकतो तुम्ही 1215 रुपये. 1215 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाने. आणि शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? संपला का? उन्हाळा आहे का? 1 महिना आहे ना उन्हाळ्याला. बरं बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. बरं पुढं बघू. बघू शकतो तुम्ही खाद आहे. काय भाव गेली दादा? खाद 400 रुपये खाद जायले. 400 रुपीज. आणि 1 नंबर कांदा काय गेला? बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कांदा काय भाव गेला? 1350 रुपये. 1350 रुपये. 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक ओझर. शिल्लक किती असेल अजून? शिल्लक आहे ना 2-4 टन आहे का? बरं. उन्हाळा आहे का? उन्हाळ्याची आहे ना. आता काढा सुरुवात करायची. बरं पुढं बघू. काय भाव गेलं? 1250 रुपये. लाल कांदा बघू शकतो तुम्ही 1250. आणि कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. उन्हाळा आहे का? कधी निघणार आहे? 8 दिवसात ना. ही किती शिल्लक असेल अजून? 30% माल आहे ना. बरं भरपूर आहे माझे. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? किती? 1350 रुपये जाईल. 1350 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. आणि शिल्लक किती असेल अजून? 2 खेप आहे का? बरं पुढं बघू. 30 क्विंटल ना. काय भाव गेलं? 1403 रुपये. 1403 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा आहे. शिल्लक किती अजून? 2 गाड्या आहे का? बरं उन्हाळा आहे का? उन्हाळा आहे ना अजून 8-15 दिवस. बरं 15 दिवस बाकी उन्हाळा. आणि शेजारची गाडी? 1415 गेली. 1415. 1415 रुपीज. 1415 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. हा कांदा कुठला आहे? रानवडचा आहे. बरं आपलाच कांदा आहे ना. बियाणं कोणतं होतं याचं? हे पंचगंगाचं बियाणं आहे. बरं पुढं बघू.